गेट टुगेदर. सर, आमच्या गेट टुगेदरला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे. मला भेटायला आलेल्या प्रल्हाद एकावडे नावाच्या माझ्या विद्यार्थ्याने मला विनंती केली. कुठं आहे तुमचं गेट टुगेदर? मी विचारलं. राधानगरी डॅमवर आयोजित केलेलं आहे, प्रल्हाद म्हणाला. कोणती बॅच तुमची? मला तर साल पण आठवत नाही, मी विचारलं. सर, 1982 ची बॅच आमची, प्रल्हाद म्हणाला. संध्याकाळी 6:30 पर्यंत या. कार्यक्रम संपल्यानंतर जेवण वगैरे करून तुम्ही परत जाऊ शकता, असं आवर्जून सांगून प्रल्हाद निघून गेला. आजपर्यंत अनेक ठिकाणच्या गेट टुगेदरला मी हजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी तर लोक एकत्र येतात, गप्पा मारतात, दंगामस्ती करतात, फनी गेम्स खेळतात, फोटो काढतात, जेवतात आणि निघून जातात. काही ठिकाणी मात्र गेट टुगेदर म्हणजे ड्रिंक टुगेदर असा पण प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळं गेट टुगेदरला जावं की न जावं या संभ्रमात मी होतो. 1982च्या SSCच्या बॅचनं गेट टुगेदरसाठी प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावलं होतं. प्रल्हाद एकावडे, सुहास निंबाळकर, राजाराम निवंगरे इत्यादी माझ्या विद्यार्थ्यांनी सदरचं गेट टुगेदर आयोजित केलेलं होतं. गेट टुगेदरचे नियोजन अतिशय नेटकं होतं. सर्वांना राधानगरी डॅमवर संध्याकाळी एकत्र यायला सांगितलं होतं. त्यावेळचे बरेच विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते. शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, तर कोण व्यापारी, उद्योगपती, तर काही जण उत्तम शेती करीत होते. पण आज सर्वजण एकाच जाजमावर बसून गप्पा गोष्टी करत होते. स्वागत, प्रास्ताविक वगैरे झाल्यानंतर प्रत्येकानं आपण सध्या काय करतोय, आपल्या कुटुंबाची माहिती वगैरे सांगायला सुरुवात केली. जवळजवळ 40 ते 45 लोक हजर होते. सर्वांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी भेटल्याचा आनंद दिसत होता. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी टेबलावर एक बॉक्स ठेवला होता. त्यामध्ये प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी तयार करून टाकलेली होती. जवळजवळ 45 चिठ्ठ्या होत्या. सर्वजण आपापल्या जागेवर बसून होते. संयोजकांनी सूचना द्यायला सुरुवात केली. या ठिकाणी बॉक्समध्ये सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकानं उठून इथं येऊन बॉक्समधून फक्त एकच चिठ्ठी काढावयाची आहे. चिठ्ठीमध्ये ज्याचे नाव येईल तो या खेळातून बाद झाला असं समजण्यात येईल. शेवटच्या ज्या 3 चिठ्ठ्या राहतील त्यांना बक्षिसं देण्यात येतील. त्याप्रमाणे प्रत्येक जण येऊन चिठ्ठी काढू लागला. चिठ्ठीतील नाव वाचू लागला. चिठ्ठीमध्ये आपले नाव नाही हे समाधान सर्वांना होतेच, पण ज्याचं नाव येईल तो खेळातून बाद होईल. जसजशा चिठ्ठ्या निघत गेल्या तसतशी ज्यांची चिठ्ठी अद्याप राहिली होती त्यांच्या हृदयातील धडधड वाढत होती. शेवटून तिसरी चिठ्ठी आली, त्याला तिसरं बक्षीस दिलं गेलं. शेवटून दुसरी चिठ्ठी आली, त्याला दुसरं बक्षीस दिलं गेलं आणि सर्वात शेवटी ज्याची चिठ्ठी आली त्याला पहिलं बक्षीस दिलं गेलं. खेळामध्ये उत्सुकता आणि धाकधूक असल्यामुळं खूपच मजा आली. नंतर काही मोजक्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करायला सांगितलं. एक राजाराम निवंगरे नावाचा विद्यार्थी उभा राहिला. मी भाषण वगैरे करणार नाही, पण त्यावेळची एक आठवण म्हणून मी एक प्रसंग सांगणार आहे. राजाराम सांगू लागला. आम्ही त्यावेळी 9वी मध्ये होतो. वर्गामध्ये मानकर सरांचा रसायनशास्त्राचा तास सुरू होता. अणुसंरचना हा अवघड विषय ते शिकवत होते. सर्व वर्ग शांत होता. माझ्या पेनातील शाई संपली होती. मी कुणाकडे जादा पेन आहे काय याची शेजारी पाजारी चौकशी करत होतो. त्यामुळं माझं वर्गात लक्ष नव्हतं. माझी चुळबुळ सरांच्या लक्षात आली. राजाराम, स्टँड अप. सर एकदम ओरडले. काय चाललंय तुझं? काही नाही सर, मी म्हणालो. तुझं वर्गात लक्ष नाही, चुळबुळ सुरू आहे. वही घेऊन इकडे ये. मी वही घेऊन सरांच्याकडे गेलो. सरांनी वही बघितली. सर जास्तच भडकले. तुझं वर्गात लक्ष नाही आणि वहीत पण काहीच लिहून घेतलेलं नाहीस. आम्ही एवढं जीवन तोडून शिकवायचं आणि तुम्ही मात्र बिनधास्त दुर्लक्ष करायचं. ते काही नाही,
शिकवण्यासाठी किती अभ्यास करावा लागतोय, किती कष्ट घ्यायला लागतात, ते तुला कळलंच पाहिजे. उद्या हेच प्रकरण तू शिकवायचं आहेस. मी बाकावर बसणार आणि तू उद्या तास घेणार आहेस. एवढं बोलून सरांनी पुस्तक बंद केलं, खडू खाली ठेवला आणि सर खुर्चीत बसून राहिले. दुसरा दिवस कसा जातोय याची सर्वांना उत्सुकता होती. सर वर्गात आले आणि त्यांनी मला उभं केलं. राजाराम, इकडे ये आणि शिकवायला सुरुवात कर. मी बाकावर बसतोय. असं म्हणून सर बाकावर येऊन बसले. मी धाडसानं फळ्याजवळ गेलो. खडू घेतला. फळ्यावर लिहिलं अणुसंरचना आणि अणूतील घटक, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांची माहिती शिकवायला सुरुवात केली. मी आत्मविश्वासानं शिकवत गेलो, स्पष्टीकरण करीत गेलो. कधी बेल झाली कळलंच नाही. सर उभे राहिले, पुढे आले. माझ्या पाठीवर शाब्बासकी देत म्हणाले, शाब्बास राजाराम, तू छान शिकवलंस. बघ, तू उत्तम शिक्षक होऊ शकतोस. सरांची शाब्बासकी मला माझ्या आयुष्यात उपयोगी पडली. मी डी.एड केलं. खरंच मी प्राथमिक शिक्षक झालो. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मी मुख्याध्यापक झालो आणि आज मी सरांच्या कृपेनं मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. मानकर सरांना धन्यवाद देऊन मी माझे मनोगत संपवितो. टाळ्यांचा कडकडाट झाला. आपली शाबासकी एखाद्याच्या आयुष्यात इतकी महत्वाची ठरू शकते याचा अनुभव मला आज आला आणि धन्य झाल्यासारखे वाटले. धन्यवाद.